इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन कोस्ट गार्ड त्याला भारतीय तटरक्षक दल सुद्धा म्हटले जाते। तर भारतीय तटरक्षक दलात जे 140 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन पाहिजे। तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल BA BCom BSc मधून तर तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसवर सुद्धा फॉर्म भरता येते भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये फॉर्म। आणि तुम्ही 12वी पास असाल तर 12वी पास वाल्यांना सुद्धा भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात हे भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे चालूच आहे। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे। तर भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, फॉर्म कसा आपल्याला भरायचा आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड भरती या भरतीबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे आणि जाहिरात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। मित्रांनो, तुम्हाला मॉक टेस्ट लावायचा असेल तर टेक्स्टबुकवर शानदार ऑफर चालू आहे, ग्रँड फायनल सेल। मित्रांनो, यांचा जो आता ऑफर चालू आहे, एका वर्षाचा इयरली टेक्स्टबुक पास प्रो 699 चा फक्त 307 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे। एका वर्षाच्या व्हॅलिडिटीची गोष्ट करून राहिलो, तमाम वॅकन्सीचा मॉक टेस्ट तुम्ही लावू शकता। तुम्ही माझा कूपन कोड MNC यूज करसाल तर 12% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ग्रँड फायनल सेल यांचा चालू आहे आणि रात्री 12 ते 1 च्या दरम्यान तुम्ही जर हे या ठिकाणी काही बाय केलं तर तुम्हाला यामध्ये गिफ्ट सुद्धा या ठिकाणी भेटू शकते। तर टेक्स्टबुकच्या माध्यमातून SSC GD झालं, SSC CGL, SSC सिलेक्शन पोस्ट, रेल्वे ग्रुप D, RPF, रेल्वे पोलीस, कोणत्याही सरकारी नोकर भरतीची मॉक टेस्ट तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर सर्व सरकारी नोकर भरतीची मॉक टेस्ट या ठिकाणी कव्हर होणार आहे। SSCच्या तमाम भरतीची मॉक टेस्ट, डिफेन्स पोलीस भरती झालं, वनरक्षक भरती झालं, भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड भरती झालं, कोणत्याही भरती असो या ठिकाणी SSC MTS हवालदार झालं, तर सर्व भरतीचे कोणत्या भरतीची मॉक टेस्ट तुम्ही या ठिकाणी लावू शकता। तर टेक्स्टबुकवर ग्रँड फायनल सेल यांचा चालू आहे। तर 28 ते 31 डिसेंबर पर्यंत हा सेल चालू आहे। तर 699 फक्त 307 रुपयाची तुम्हाला इयरली टेक्स्टबुक पास प्रो या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 140 जागांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीसाठी वयोमर्यादा जे ठेवण्यात आला 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 25 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, आणि कोणकोणत्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीसाठी मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली आहे। तर आवर्जून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, जे पण SC/ST कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे SC/ST कॅटेगरीला। ठीक आहे, त्याचबरोबर हे जे भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल हे जे परमनंट भरती आहे, असं नाही की अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्डची। तर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे भारतीय तटरक्षक दल। ठीक आहे, तर फॉर्म भरणे चालूच आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे। ठीक आहे, तर भारतीय तटरक्षक दलामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 पद आहे। पहिलं जे पद आहे तर ते आहे जनरल, या ठिकाणी जनरल ड्युटी GDचं पद आहे, 110 जागा आहे जनरल ड्युटीमध्ये या पदामध्ये। ठीक आहे, तर त्याचबरोबर जे एक असिस्टंट कमांडर टेक्निकलचा आहे तर त्यासाठी 30 जागा, पण त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जास्त लागते। ठीक आहे, तर पहिलं जे पद आहे ते असिस्टंट कमांडर जनरल ड्युटी GDचं जे पद आहे, GD साठी जे शिक्षण ठेवण्यात आलं तर GD मध्ये ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि 12वी पास वाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येते, पण 12वी मध्ये आपल्याला मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर 12वी जर समजा तुम्हाला भारतीय तटरक्षक दल मध्ये 12वीच्या बेसवर फॉर्म भरायचा असेल तर 12वी मध्ये मॅथ किंवा फिजिक्स हे विषय
आपल्याला असले पाहिजे, ठीक आहे. तर हे यामध्ये अट आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे, ठीक आहे. तर भारतीय तटरक्षक दलची जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी जाहिरात दिसत असेल तर बघू शकता. ही जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जॉईन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अप्लिकेशन विल बी एक्सेप्ट ऑनलाईन. त्याचबरोबर पहा ही जाहिरात आहे भारतीय तटरक्षक दलची. तर यामध्ये जे आता तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वेबसाईट सांगा, ठीक आहे. तर पहा भारतीय तटरक्षक दलमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला वेबसाईट दिसत असेल. ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा. तर पहा https जॉईन इंडियन कोस्ट गार्ड .cdac.in तर हे वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटवर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकता इंडियन कोस्ट गार्ड या भरतीचा, ठीक आहे. आणि आपण जागांचा जर विचार केला कॅटेगरीनुसार इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात किती जागा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो 140 जागा ह्या जीडीच्या आहे. 100 जनरल ड्युटीच्या ज्या जागा आहे तर ह्या 110 आहे या ठिकाणी. तर ज्यामध्ये असणार आहे पहा कॅटेगरीनुसार तर पहा SC कॅटेगरीसाठी 13 जागा आहे, ST कॅटेगरीसाठी 15 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 38 जागा आहे, EWS कॅटेगरीसाठी 4 जागा आहे, UR कॅटेगरीसाठी 40 जागा आहे. तर टोटल 110 जागा ज्या आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड या भरतीमध्ये तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. तर पेपर हा 100 मार्काचा असणार आहे. MCQ प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. लक्षात ठेवा इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सायन्स आणि मॅथमॅटिकलचे जे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे जे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 2 घंट्याचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर होणार आहे, ठीक आहे. सर्वात अगोदर तुमचा यामध्ये पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जी उंची लागणार आहे फक्त 157 सेंटीमीटर उंची लागते. कोणती कॅटेगरी असो SC ST OBC EWS NT BG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे जर असाल तर भारतीय तटरक्षक दलात जे 157 सेंटीमीटर उंची लागते, ठीक आहे. तर पहा भारतीय तटरक्षक दलमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड डे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड ही जी भरती निघाली तर यामध्ये जे ग्राउंड डे रनिंग वगैरे काही नाही आहे. त्याचबरोबर जे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग वगैरे कोणतंच यामध्ये रनिंग फिजिकल वगैरे काही आहे नाही यामध्ये, ठीक आहे. तर लेखी परीक्षेवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो भारतीय तटरक्षक दल या भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या स्टेजमध्ये. तर सर्वात पहिल्या स्टेजमध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये तुमचं काय असणार आहे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक्स झालं हे झालं अशा प्रकारे ते व्हेरिफिकेशन प्रोसेस होणार आहे लेखी परीक्षा झाल्यावर, ठीक आहे. जे पण लेखी परीक्षा पास झाली ते त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी जे फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर मेडिकल सुद्धा त्या ठिकाणी तुमचं सगळं शेवटी होणार आहे. तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची, ठीक आहे. 140 जागांसाठी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात ही भरती चालू आहे. तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ